विप्रदास आणि त्यांची पत्नी ही संगमावरून घरी येत असताना अचानक 700 प्रेतात्म्यांनी त्यांना अडवलं. आणि काय झाला त्यांच्यामध्ये संवाद हे पाहणार आहोत आजच्या कथेमध्ये. जय श्रीराम. सर्वेभ्यो नमो नमः. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुरुषोत्तम मासातल्या कथांचं महात्म्य आपण पाहतो आहोत. गोकर्ण पर्वताजवळ एक अतिशय सुंदर असं शिवालय होतं आणि जवळच शिवपुरी नावाची एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्या शिवपुरीमध्ये सुंदर असे रस्ते होते, उपवन होती, वाटिका होत्या आणि विशेष म्हणजे अनेक शिवालये होती. या सुंदर शिवपुरी नगरीमध्ये विप्रदास नावाचा एक अत्यंत सज्जन तिथे निवास करत होता. व्यापार करायचा, लोकांची सेवा करायचा आणि उत्तम प्रकारचं धनार्जन केल्यानंतर एकदा त्याला असं लक्षात आलं की आता पुरुषोत्तम मास आला आहे. तर या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या नगराच्या जवळच गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी जे सुंदर शिवालय आहे तेथे 2 नद्यांचा उत्तम संगम आहे. तर संगमावरती स्नानाला जाऊयात, आपल्या पत्नीसह जाऊ आणि सपत्निक संगमावरती, त्यातही पुरुषोत्तम मासात ब्राह्म मुहूर्तावरती स्नानाचा महिमा तर अत्यंत आहे. आणि म्हणून त्यांनी संकल्पच घेतला की रोज आपण स्नानाला जायचं, शिवालयामध्ये उत्तम अभिषेक करायचा, बिल्वपत्र अर्पण करायची आणि नंतर पुरुषोत्तमाचं दर्शन घ्यायचं आणि सगळ्या ब्राह्मणांना, उपस्थितांना यथाशक्य धन, अन्न, वस्त्र यांचं दान करायचं. शुभ संकल्प केला विप्रदासानी आणि रोज तो एक दिवस जाऊ लागला. त्याची पत्नी सुलक्षणा होती. दोघांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे नित्यक्रम त्यांचा सुरू झाला. विप्रदासाकडे एवढा द्रव्य आगर होता की तो रोज भरपूर धनदौलत लुटवत असेल. आसपासच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या ब्राह्मणांच्या कानावरती ही वार्ता गेली आणि हा जिथे जिथे धन आपलं समर्पित करतोय अशा ठिकाणी अनेक लोक येऊन आधीच त्याची वाट पाहत असायचे. एक दिवस आता पुरुषोत्तम मास संपत आला असताना आणि लवकरच उद्यापनाचा क्षण जवळ आलेला असताना विप्रदासानी आपलं स्नान आटोपलं, संगमावरचं महादेवांचं आणि भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं, अनेक दान दिली आणि आपल्या पत्नीसह तो घराच्या दिशेने निघाला होता. आणि तोच अजून सूर्योदय झालेला नसल्यामुळे अंधकार होता. चारी बाजूला अंधार असताना अचानक त्याला चारी बाजूनी भयंकर आवाज येऊ लागले. या वेळेला की जेव्हा औषध कालही व्हायचा आहे अशा वेळेला तर निशाचरांचा वेळ नसतानाही इतके निशाचर आपल्या भोवती आले आहेत हे त्याच्या लक्षात आलं. विप्रदासाची पत्नी अत्यंत भयभीत झाली आणि तिने एकदम विप्रदासांचा हात पक्का धरला. विप्रदास म्हणाले, प्रिये तू घाबरू नकोस. आणि काही क्षणात हे सगळे आवाज त्याच्या अगदी जवळ येऊ लागले आणि जवळ आल्यानंतर त्याला जाणीव झाली की 1, 2, 5, 10, 50, 100 नाही तर 700 प्रेतात्म्यांनी त्याला चारी बाजूनी घेरलंय. तरीही अत्यंत धीराने हा भगवान पुरुषोत्तमाचाच एक अवतार असलेल्या नरसिंह भगवानांचं स्मरण करू लागला. आणि जसं नरसिंहांचं स्मरण करायला लागला तशी याच्यामध्ये शक्ती वाढली, याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढलं. आणि ज्या वेळेला हे 700 प्रेतात्मे त्याच्या समोर येऊन त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते ते अचानक शांत झाले. शेवटी त्यांनी संवाद सुरू केला आणि त्या प्रेतात्म्यांशी तो संवाद करू लागला. विप्रदासाने विचारलं की हे आत्म्यांनो, तुम्ही माझा रस्ता का अडवला आहे? तुमची काय इच्छा आहे आणि तुम्ही कोण आहात? त्यावेळेला त्या 700 प्रेतात्म्यांच्या मुख्य प्रेतानी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली.
तो आत्मा म्हणाला की आम्ही पूर्वजन्मामध्ये अनेक दुष्कर्म केली आहेत, आम्ही लोकांना लुबाडलंय, लोकांवरती अन्याय केलेला आहे आणि त्यांना भयंकर नाही त्या यातना दिलेल्या आहेत. सज्जनांना भयंकर त्रास दिल्यामुळे आम्हाला प्रेतात्म्याची ही योनी प्राप्त झाली आहे. परंतु हे विप्रदासा, तुमच्या मधुर शब्दांमुळे आमच्यातली ही द्वेषाची भावना क्षीण झाली आहे आणि तुम्हीच आम्हाला मदत करू शकता याची आम्हाला खात्री झाली आहे. खरं तर आमचं भोजन अत्यंत किळसवाणं आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगूही शकत नाही. आमच्या पूर्वकर्माच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगितलं, परंतु तुम्हीच काहीतरी असं करा आणि आम्हाला या दुर्धर योनीतून सोडवा. तेव्हा विप्रदासाने चिंतन केलं आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी महिनाभर पुरुषोत्तम मासामध्ये जे स्नान केलेलं आहे त्यातील 7 दिवसांचं पुण्य माझं आणि माझ्या पत्नीचं हे संकल्पासह तुम्हाला देतो. आणि तत्काळ हातामध्ये जल घेऊन त्यांनी 7 दिवसाच्या आपल्या स्नानाच्या पुण्याचा संकल्प केला आणि ते अर्पण केलं. ते ह्या प्रेतात्म्यांना त्यांनी देऊन टाकलं. त्यावेळेला चमत्कार झाला आणि भगवत कृपेने, पुरुषोत्तमाच्या कृपेने या 700 प्रेतांचे ते भयंकर देह तिथेच जळून भस्मसात झाले आणि त्यांना नवीन दिव्य देह प्राप्त झाले. त्यांना घेण्यासाठी वैष्णव दूत आले आणि त्यांनी सगळ्यांनी विप्रदासाची आणि त्याच्या पत्नीची स्तुती केली. त्यांना अनेक शुभेच्छा, शुभाशीर्वाद देऊन हे वैष्णव दूत या सगळ्यांना बरोबर घेऊन निघाले. सगळ्या या शुद्ध झालेल्या आत्म्यांनी पुन्हा पुन्हा विप्रदासाला वंदन केलं आणि तुमच्या या स्नानाचं पुण्य अत्यंतिक आहे, या स्नानाचं महत्व या जगामध्ये तुम्ही सगळ्यांना सांगा, असं या आत्म्यांनी सांगितलं. आणि त्यानुसार ऋषी परंपरेनी, गुरुकुल परंपरेनी या कथा आत्ताच्या पिढीपर्यंत आलेल्या आहेत. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना हे सगळं रहस्य विचारतायत आणि भगवंत मुक्त कंठाने हे सगळं रहस्य माता लक्ष्मीला सांगतायत. मातेच्या निमित्तानं या दिव्य रहस्यमयी कथा आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. या केवळ ऐकून आपल्याला सोडून द्यायच्या नाहीत, तर आपलं अंतःकरण, आपलं शरीर शुद्ध होण्यासाठी केवळ जलाचंच स्नान आवश्यक नाही आहे, तर आपण या कथेमध्ये पाहिलं की केवढा मोठा त्याग एका सामान्य व्यक्तीने केला. केवळ त्यांनी नदीमध्ये जाऊन स्नान करण्याचं कर्मकांड केलेलं नाही आहे, तर त्यांनी उत्तम दिनचर्या ठेवलेली आहे. पहाटे लवकर उठायचं, आपल्या भगवंताचं स्मरण करायचं, दर्शन करायचं, जे सत्पात्री लोक आहेत त्यांना मदत करायची, त्यांना दान करायचं, ज्याला वस्त्र हवं आहे त्याला वस्त्र द्यायचं, ज्याला धन पाहिजे, ज्याला धान्य पाहिजे, ज्याला जे जे हवं असेल ते ते द्यायचं. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. आणि अगदी तसंच आपली ही सनातन वैदिक संस्कृती प्रत्येक रूपकात्मक कथेतून का होईना आपल्याला शिकवते की आपलं जीवन, आपलं धनधान्य केवळ आपल्या भोगांसाठी नाही आहे, तर या समाजाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे. पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आपण समाजासाठी जगायला सुरुवात करूया. या राष्ट्राला आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून राष्ट्राच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेऊयात आणि विप्रदासाचं अनुसरण करूयात. धन्यवाद. जय श्रीराम.